हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे शेजाऱ्याने आपल्या प्लॉटकडे, आपल्या घराकडे खिडकी किंवा गेट काढले तर आपण काय करायला पाहिजे. यावर कायद्यानुसार आपण कोणती स्टेप घ्यायला पाहिजे, कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे, याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण यामध्ये कायदा काय सांगतो. तर अनेकदा शेजाऱ्यांशी या विषयावर वाद होतात किंवा अनेक जण गप्प बसतात. त्यामुळे ही समस्या बऱ्याच वेळा अधिक गुंतागुंतीची होते. तर आपण याबद्दल जर पाहिलं तर प्रत्येकाला आपली प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर तिच्या वापराबाबत पूर्ण पूर्ण अधिकार मिळतो. आता प्रॉपर्टी धारकाला ती प्रॉपर्टी आपल्या इच्छेनुसार वापरण्याचा, भाड्याने देण्याचा किंवा विकण्याचा संपूर्ण अधिकार असतो. मात्र जर शेजाऱ्याने तुमच्या प्लॉटच्या दिशेने आपल्या घराचे गेट किंवा खिडकी काढली तर हा प्रकार कायद्यानुसार अतिक्रमण मानला जातो, म्हणजेच इन्क्रोचमेंट मानला जातो. तर याबाबत अनेकांना संभ्रम असतो की अनेकदा शेजाऱ्यांशी या विषयावर वाद होतात किंवा अनेक जण गप्प बसतात. त्यामुळे ही समस्या बऱ्याच वेळा अधिक गुंतागुंतीची होते. तर आपण याबद्दल कायदा काय सांगतो ते पाहूया. तर शेजाऱ्याला तुमच्या प्लॉटच्या बाजूने जर शेजाऱ्याने खिडकी किंवा गेट काढले तर त्यामुळे त्या प्रॉपर्टीवर शेजाऱ्याला कोणताही हक्क मिळत नाही. कायद्यानुसार कोणालाही दुसऱ्याच्या मालमत्तेत म्हणजे प्रॉपर्टीत अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही. जर शेजारी तुमच्या परवानगीशिवाय अशी कोणतीही गोष्ट करत असेल तर हा प्रकार अतिक्रमण मानला जातो आणि यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आता मालमत्ता धारकाला आपली मालमत्ता स्वायत्तपणे वापरण्याचा अधिकार आहे. शेजाऱ्याला तुमच्या प्लॉटच्या दिशेने गेट किंवा खिडकी काढण्याचा अधिकार नाही. तसेच हा प्रकार अतिक्रमण ठरतो आणि तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. पोलीस किंवा न्यायालयात तक्रार दाखल करून अतिक्रमण थांबवू शकता. आता अतिक्रमण म्हणजे काय असते नेमकं, तर कायद्यानुसार तुमच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण हे बेकायदेशीर मानले जाते. प्रॉपर्टी ही फक्त जमीनच नव्हे तर त्या जागेच्या हवाई क्षेत्रावर देखील, म्हणजे जी हवाई क्षेत्र असते, एअर स्पेस, त्या जागेवर देखील मालमत्ता धारकाचा हक्क असतो. याचा अर्थ असा की शेजाऱ्याला तुमच्या मालमत्तेच्या जागेवर किंवा तिच्या हवाई क्षेत्रावर कोणतेही बांधकाम करण्याचा अधिकार नाही. आता अतिक्रमणाची उदाहरणे कोणती असतात, जसे की शेजाऱ्याने तुमच्या घराकडे खिडकी किंवा गेट काढणे. नेक्स्ट असं एक्झाम्पल पाहूया आपण. तर तुमच्या जागेवर शेजाऱ्याचा छप्पर किंवा बाल्कनी वाढवणे, तुमच्या जागेत शेजाऱ्याने भिंत बांधणे, शेजाऱ्याच्या घरातून तुमच्या जागेकडे कोणतीही वस्तू किंवा रचना वाढवणे, हे झाले अतिक्रमण. आता यावर कायदा काय सांगतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे की कायदा यावर काय प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये. तर भारतीय कायद्यानुसार कोणत्याही शेजाऱ्याला तुमच्या जागेकडे खिडकी किंवा गेट काढण्याचा अधिकार नाही. जर असा प्रकार घडला तर तुम्हाला कायदेशीर मार्गाने त्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तर यावर काही निर्णय आहेत. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मालमत्ता धारकाला केवळ जमीनच नाही तर त्या जागेच्या हवाई क्षेत्रावरही मालकी हक्क असतो. त्यामुळे शेजाऱ्याने तुमच्या जागेच्या हवाई क्षेत्रात कोणतेही बांधकाम केल्यास ते अतिक्रमण ठरते. तसेच आता मद्रास उच्च न्यायालयाचा सुद्धा निकाल आहे की मद्रास उच्च न्यायालयाने देखील अशाच प्रकारच्या एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो म्हणजे या प्रकरणात एका व्यक्तीच्या मालमत्तेवर शेजाऱ्याच्या झाडाच्या फांद्या अतिक्रमण करत होत्या. तसेच न्यायालयाने प्रॉपर्टी धारकाला त्या फांद्या स्वतः कापण्याचा हक्क दिला. जर शेजाऱ्याच्या मालमत्तेतून तुमच्या जागेकडे फांद्या किंवा इतर कोणतीही रचना वाढत असेल तर तुम्ही त्या हटवण्याचा संपूर्ण अधिकार तुम्हाला स्वतःला आहे. तसेच शेजाऱ्याच्या अतिक्रमणाविरुद्ध काय उपाय करावे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शेजाऱ्याला समज द्या. सर्वप्रथम शेजाऱ्याला समज द्यावी आणि त्याला अतिक्रमण थांबवण्यास सांगावे. नेक्स्ट उपाय आहे पोलीस तक्रार दाखल करा.
जर शेजारी ऐकत नसेल तर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. आणि त्यावरही नेक्स्ट उपाय आहे की न्यायालयात याचिका दाखल करा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवले जाईल. आणि लास्ट उपाय आहे अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस द्या. कायदेशीर नोटीस पाठवून अतिक्रमण हटवण्याची मागणी करा. आता यावरही नेक्स्ट प्रोव्हिजन आहे, जर शेजारी ऐकत नसेल तर काय करावे. शेजाऱ्याने जर तुमच्या समज आणि विनंतीकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता. तसेच शेजाऱ्याने तुमच्या जागेवर खिडकी, गेट किंवा छप्पर काढले असल्यास हे अतिक्रमण हटवण्यासाठी तुम्हाला न्यायालयात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई होईल आणि तुम्हाला मालकी हक्क मिळेल. तर ही होती संपूर्ण माहिती. जर शेजाऱ्याने आपल्या घराकडे गेट किंवा खिडकी काढली तर त्याबद्दल कायद्यात काय प्रोव्हिजन आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती होती. थँक्यू.